आणि ज्यांनी रात्रभर फिरून या पंपांची चाचपणी केली आणि हा सगळा रिपोर्ट आपल्या समोर आणला ते आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत लाईव्ह आहेत। कृष्णा, हे सगळं बघून एक प्रश्न असा पडतो की इथे पंप चालक सुद्धा म्हणतायत की आम्ही प्रयत्न करतोय जास्तीत जास्त उशिरापर्यंत पेट्रोल पंप चालू ठेवण्याचा, जेणेकरून शेतकऱ्यांना आम्ही पेट्रोल किंवा डिझेल देऊ शकू प्रामुख्याने। पण असं असून सुद्धा डिझेल लोकांना का मिळत नाही? काय ग्राउंड रियालिटी काय आहे? अगदी थोडक्यात सांग कृष्णा। मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि नियम असा केलाय की जोपर्यंत तुमचं डिझेल संपत नाही तोपर्यंत तुम्हाला नव्यानं डिझेल मिळणार नाही। आता देखील पूर्वी मी जिथे उभा आहे तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती रांग आहे आणि असंच चित्र सगळीकडे पाहायला मिळतंय। म्हणजे आता जरी 8 वाजले असले तरी 12-1 वाजता आलं तरी असंच प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय। आणि खास करून त्रास जो होतोय, म्हणजे आता तुला दाखवतो की हे दूरपर्यंत खूप मोठ्या रांगा आहेत। हे खास करून त्रास होतो आहे तो शेतकऱ्यांना, आणि त्यांची मागणी हे आहे की आता शेतकऱ्यांना मशागतीसाठी डिझेलची गरज आहे आणि त्यांना त्याच वेळी मिळत नाही। आणि पाऊस जर आला तर त्यांचं जे संपूर्ण पीक आहे, म्हणजे ज्याचं जीवन त्या नांगरटीवरनं अवलंबून असतं। खरं तर नांगरणी करणं, कोळपणी करणं, रान तयार करणं आणि त्यानंतर पेरणं आणि मग उगवलं तर पाऊस पडला तर चांगलं उगवतं, मात्र पाऊस पडला नाही तर उगवत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थानं डिझेलची गरज आहे। त्यांना केवळ 20 लिटर एवढं डिझेल मिळतं आहे आणि त्यामुळे त्यांचा संतप्त सवाल आहे की डिझेल आम्हाला उपलब्ध करून द्या। परवापर्यंत मुख्यमंत्री असं म्हणत होते की खूप सारा मुबलक साठा आहे, मात्र त्यांचा तिथपासूनचा प्रवास आजचा आपण पाहिलं तर त्यांना आता कुठे मान्य व्हायला लागलंय की स्थिती थोडीशी काही ठिकाणी खराब आहे, मात्र काही ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्यामुळे नियोजन करणं गरजेचं आहे आणि साठेबाजी जी होते आहे त्याच्यावर देखील आळा घालणं गरजेचं आहे। तेव्हाच कुठेतरी शेतकऱ्याला डिझेल मिळेल आणि त्यांना रात्रभर जागून काढावी लागणार नाही। दिवसभर शेतीत काम करायचं आणि रात्रभर डिझेलसाठी जागा राहायचे, अशा प्रकारचं चित्र ग्रामीण भागामध्ये डिझेलसाठी पाहायला मिळतं आणि हे वास्तव आहे। आणि रात्र जसं मराठवाड्यात पूर्वी पाण्यासाठी जागून काढावी लागायची, आता ते डिझेलसाठी काढून लागते, हेही तेवढंच खरंय। कधी काळी डिझेलसाठी पाण्यासाठीचे टँक आता डिझेलसाठी वापरले जातात। नक्कीच। आणि ते दृश्य म्हणजे कॅन काही सुटला नाही, फक्त त्यातलं द्रव्य बदललं अशी परिस्थिती आहे। पण याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की शेतकरी असं म्हणत होते, एक मगाशी तू बोलत होतास त्या रिपोर्टमध्ये, की पाऊस जर पडला तर मग त्याच्यानंतर ही सगळी शेतीची कामं करण्यात काही अर्थच नाही, कारण त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने पेरणी आणि त्याच्यानंतर पुढची शेती होऊ शकत नाही। आता हलक्या सरी बरसायला लागल्यात हळूहळू, मराठवाड्यात पण बरसले आहेत का? मग शेतीचं भवितव्य काय आहे आता? नाही, तो शब्द आपण पुन्हा एकदा यासाठी सांगितला पाहिजे की त्याचं महत्त्व सगळ्यांच्या लक्षात येईल। जर पाऊस पडला तर डिझेल आम्हाला प्यायचं आहे का? कारण की आत्ता त्यांना गरजेचं यासाठी आहे, आता वावरं शेती नीट करून ठेवायचे, पेरणी योग्य करून ठेवायचे, आता खरं डिझेलची गरज आहे। खरं पूर्वी तर ही सगळी कामं बैलामार्फत केली जायचे, मात्र त्याला उशीर लागायचा, म्हणून तंत्रज्ञान आणलं। याच सरकारने ट्रॅक्टरसाठी सबसिडी दिली, लोकांना ट्रॅक्टर खरेदी करायला लावले, ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी खरेदी केले आणि आता त्याला चालवण्यासाठी डिझेल नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि साधारणपणे 6 जूनला पाऊस पडतो। गतवर्षी जर आपण पाहिलं तर मे महिन्यातच खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला होता, त्यामुळे पावसाचा अंदाज काही बांधता येत नाही। तरी देखील शेतकरी शेतीची मशागत करून ठेवत असतो, मात्र तीच मशागत करण्यासाठी अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्यात। आणि त्यातलं आणखीन एक वाक्य असं होतं की पूर्वी आम्ही बैल खरेदी करून ट्रॅक्टर घेतलं, आता ट्रॅक्टर विकून पुन्हा बैल खरेदी करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे ही वस्तुस्थिती मराठवाड्यातली आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरं आहे। माहिती अत्यंत दोन हसत हसत बोललेली वाक्य होती, पण खरं तर ती अत्यंत बोचणारी अशी वाक्य आहेत। आणि कुठेतरी भारतीय शेतकरी नेहमीच प्रयत्न करत असतो सकारात्मक राहण्याचा, तो सकारात्मकपणा दिसतोय, पण तरी सुद्धा वेदना सुद्धा दिसतेय। धन्यवाद कृष्णा, तू आमच्याशी चर्चा केलीस आणि सगळी रियालिटी तिकडनं आमच्या समोर आणलीस त्याबद्दल। तर काय परिस्थिती आहे ते आपण पाहिलं। यानंतर आता आपण जाऊयात मीडिया सेंटरला। सर्वसामान्यांच्या रिॲक्शन्स, प्रतिक्रिया या संदर्भात काय आल्या त्याच्यावरती सुद्धा एक नजर टाकूया, कारण शेतकऱ्यांना काय वाटतंय हे तर आपण बघतोय। लोक अफवेमुळे इंधन साठवत आहेत, याच घाईमुळे खऱ्या अर्थाने टंचाई निर्माण होते। भीतीपेक्षा जबाबदारीने वागणं अधिक गरजेचं आहे, वीरेंद्र सोनवणे यांना असं वाटतंय। पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे, चिंतामणी जांभळकर यांची। सरकारचं ढिसाळ नियोजन, टंचाईच्या अफवा इत्यादीमुळे साठेबाजीला वाव मिळाला, पुरवठा साखळीवरती ताण निर्माण झालाय, असं त्यांचं म्हणणं आहे।
युट्यूबवरनं तन्वी म्हणतायत, सरकार, तेल कंपन्या आणि लोकांच्या अफवांवरती विश्वास ठेवण्याची सवय, या सगळ्यांचा मिळून हा परिणाम आहे. अफवा थांबवल्या आणि वितरण सुधारलं तर ही समस्या लवकर संपेल. आणि आता याच दृष्टीने आपण जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात की नक्की कुठला पर्याय किंवा कुठले कुठले पर्याय निवडलेले आहेत आज आपल्या प्रश्नावरती. कारण आम्ही 4 वेगवेगळे पर्याय दिले होते. राज्यातल्या डिझेल टंचाईला कोण जबाबदार आहे? एकूण 33,000 मतं आलेली आहेत आणि नियोजनाचा अभाव असं 60% लोकांना वाटतंय. 19% लोक म्हणतायत साठेबाजी, कमी पुरवठा असल्याचं सगळ्यात कमी लोकांना 60% लोकांना वाटतंय आणि वरील 3ही कारणांसह 14% लोक म्हणतायत. त्यामुळे नियोजनाचा अभाव असल्याचा एक कुठेतरी वास या सगळ्यातनं सर्वसामान्यांना येतोय. याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा ABP माझा.